नमस्कार, गदर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत माजलगाव शहरात। माजलगाव शहरातील या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक आहे। या ठिकाणी बघा अतिक्रमणाचा बडगा सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चौकातून यापर्यंत आता जवळपास आता 6-6:30 वाजले आहेत। या ठिकाणी प्रशासन पूर्ण तयारीने आता जे आहे ते अतिक्रमण काढण्यास सुरुवात आहे। मात्र यापूर्वीच या ठिकाणी अतिक्रमण बऱ्याच जणांनी काढलेलं आहे। अल्पशे काही अतिक्रमण आहे ते जेसीबीने साफसफाई करत। विशेष म्हणजे या चौकामध्ये काल 2 दिवसापासून या ठिकाणी अतिक्रमणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण होतं। काल उपोषण, आज उपोषणाचा दुसरा दिवस होता। हे उपोषण आमदार प्रकाशदादा सोळंके आणि नगराध्यक्ष यांच्या मध्यस्थीने हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे। त्यांना त्यांच्याकडून ज्या आश्वासन दिले ते आश्वासन आम्ही नक्की पूर्ण करू असं आहे। बघू शकतो आपण सध्या समोर येऊन दाखवा। या ठिकाणी बघा कसा या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे। या ठिकाणी खूप अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी कसलीही अडचण प्रशासनाला येत नसल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी अनेकांनी अगोदरच कालच्या रात्री आज दुपारपर्यंत हे अतिक्रमण काढून घेतले होते। मात्र ज्यांचं अतिक्रमण काढलेलं नव्हतं ते सुद्धा आता अतिक्रमण काढायला लागलेले आहेत। विशेष करून उपविभागीय अधिकारी हिंगोले साहेब या ठिकाणी विशेष रस्त्यावर सकाळपासून आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी काही प्रशासनातील व्यक्तींनी काही जणांना दुजाभाव केलेला आहे। काहीचं अतिक्रमण काढलेलं आहे, काहीचं अतिक्रमण काढलेलं नाही असं इथल्या स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। मात्र जर तसं काही जर असेल तर नक्की त्याचे फोटो टाका, कमेंट करा। आम्ही प्रशासनासमोर ते मांडून सर्वांना समान न्याय मिळणे याची हमी देऊ। सध्या तरी हा अतिक्रमणाचा बडगा उघडलेला आहे। काय वाटतं आपल्याला नक्की सांगा, कारण हा अतिक्रमण फायद्याचे राहील का नाही फायद्याचे राहील त्यापेक्षा आणखी नगर परिषदेने असन, आमदार महोदयांनी असन, या रस्ते बांधकाम विभागाने असन काय करायला पाहिजे काय नाही याच्या आपण नक्कीच कमेंट करा। नक्कीच आम्ही प्रशासनासमोर मानू। मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे, माजलगाव।